तर मासलीची वाढच नाही झाली तर पुढे मासली कशी भेटणार। त्यासाठी यंदा ठरवलेलं आहे की सरकारची 1 तारीख असते, पण आमची आता आम्ही घेतलेली आहे 15 तारीख घेतलेली आहे। तर गांवकऱ्यांनी तर आम्ही 15 तारखेलाच निघणार आहोत। नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज़। इस वक्त हम उत्तन के समंदर में मौजूद है, जहां पर मछुआरों ने 31 मई से मच्छी मारना यानी समंदर में जाकर जो मछुआरे मछली पकड़ने का काम करते थे उन्होंने बंद कर दिया था। यानी कि 3 महीने के बाद 15 अगस्त के बाद ही मछुआरे समंदर में मछली पकड़ने के लिए जाने वाले हैं। किसी तरह इसी की तैयारी में अब स्थानीय मछुआरे लग चुके हैं। आपको बता दूं कि मछुआरों की जो 2.5 महीने के करीब जो छुट्टी होती है उस दरमियान कुछ मछुआरे तीर्थ स्थल पर जाते हैं, कुछ अपने जाली बुनने का काम करते हैं। आपको बता दूं कि 15 अगस्त की तैयारी में लग चुके हैं मछुआरे समंदर में जाने के लिए। उनकी विविध जो काम की चीज़ें होती है यानी बॉल होता है, आप ये बॉल भी देख सकते हैं, ये बॉल भी अपने साथ लेके जाते हैं। आइस पूरी तरह से अपने बोट में भर देते हैं क्योंकि उनका 15 दिन का, 8 दिन का, 12 दिन का सफ़र होता है। ये सफ़र काफ़ी लंबा होता है। इस सफ़र को देखते हुए पूरी सामग्री अपने बोट में रखते हैं। इसी संदर्भ में हमने कुछ मछुआरों से बातचीत की, आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। नाव रॉडनी गोविंद, मी ओलिस्पीड या बोटीचा सदस्य एक आहे। आमची बोट सर्व 15 आम्ही खलाशी आहोत, पण या तयारीसाठी कवीला जाण्यासाठी आम्हाला कम से कम 5 ते 6 दिवस तयारी करावी लागते। त्यामध्ये डिझेल, बर्फ, पाणी आणि आपलं राशन, किराणा सामान, तांदूळ वगैरे, मीठ मसाला सर्व घेऊन आम्हाला जावं लागते। परंतु जाण्यासाठी आम्हाला कमीत कमीत 1 लाख ते 1,20,000 पर्यंत आम्हाला सर्व खर्च आहे। आणि तिथे जाऊन आम्ही समुद्रामध्ये जवळजवळ 10 ते 12 दिवस आम्हाला मासेमारी पकडण्यासाठी, मासे पकडण्यासाठी लागतात। जवळजवळ 10 ते 12 दिवस। आणि जर काहीच नाही भेटलं या 10 दिवसामध्ये तर आमची निराशा होते। त्याच्यानंतर अजून आम्हाला काही दिवस म्हणजे अजून 4 ते 5 दिवस अजून समुद्रामध्ये काढावे लागतात। आम्हाला समुद्र, पाणी आणि आसमान याच्याशिवाय दुसरं तिथे आम्हाला मदत करण्यासाठी म्हणजे असं सहाय्य करण्यासाठी कोणी नसतं। ज्याचे त्याचे धंद्यापाठी जसं आपण शेतकरी शेती करतो, जे आपले शेतामध्ये पिकेल तेच आपण उगवून घेऊन येतो। परंतु माझी एक अशी समस्या आहे की शेतकऱ्यांना नादुरुस्ती किंवा कर्जमाफ, दुष्काळ याच्या व्यतिरिक्त त्यांना भरपाई मिळत असते, परंतु आम्हा कोळी लोकांची कोण जास्ती दखल घेत नाही। तर माझी सरकारला एक अशी विनंती आहे की आम्हाला काहीतरी वर्षातून याचं दुष्काळ जाहीरार्थ जर काय मदत किंवा काहीतरी मिळालं तर अजून चांगलं होईल। आमचा धंदा यो मासेमारीचा आहे। यो आम्ही एकदा घरातून गेलो 10 किंवा 12 दिवसासाठी परत येणार की याची शाश्वती नसते। माझ्या पत्नीला किंवा माझ्या मुलांना असं प्रत्येकाचं हे मत आहे की आम्ही एकदा जीव आमचा हातावर घेऊन जातो। कधी डलमलला तर इथे आम्हाला कोणी भरपाई देण्यासाठी नसते। तर माझ्या अशा सरकारला एक या आहे रिक्वेस्ट आहे की विनंती आहे की आम्हाला काहीतरी असं शेतकऱ्याप्रमाणे जर कर्जमाफ किंवा काही महिन्यानंतर अशी वसुली भेटली तर आमच्या मुलाबाळांसाठी किंवा आमच्या कुटुंबासाठी एक चांगलं होईल। मी अल्बिनो माल्या, आता आम्ही सामान भरत आहोत। म्हणजे आम्हाला जे लागणारं पाणी, बर्फ, जाली आम्ही 15 ऑगस्ट नंतरच निघणार आहोत। आधी 15 ऑगस्टच्या आधीच आम्ही सामान भरतो, मग निघणार। आता पावसाचा वेळ असला तर आम्ही तिकडे गेल्यावरती आम्हाला मासली भेटेल तरच आम्ही येऊ, असे आमची हे असते, नाहीतर आम्हाला नुकसान होते। खर्च 1.5-2 लाखापर्यंत खर्च असते आम्हाला। बर्फ, तेल आणि खायचं वस्तू, किराणा सामान। एवढ्या उशिरा म्हणजे मासलीची वाट पण व्हायला पाहिजे ना।
तर मासळीची वाढच नाही झाली तर पुढे मासळी कशी भेटणार. त्यासाठी यंदा ठरवलेलं आहे की सरकारची 1 तारीख असते, पण आमची आता आम्ही घेतलेली आहे 15 तारीख घेतलेली आहे. तर गावकऱ्यांनी तर आम्ही 15 तारखेलाच निघणार आहोत. ये थे स्थानीय मछुआरे, उन्होंने अपनी समस्या भी बताई है, किस तरह से अपनी जान की परवाह न करते हुए समंदर में मछली पकड़ने के लिए जाते हैं. बाज़ मरतबा ऐसा देखा जाता है कि तूफ़ान आ जाता है या बारिश के कारण उन्हें खाली हाथ लौटना पड़ता है, जिन्हें लाखों रुपए का नुकसान होता है. अब सरकार से उन्होंने ये भी विनती की है कि जिस तरह से किसानों को उनकी भरपाई मिलती है उसी तरह मछुआरों को भी भरपाई मिले. आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, उत्तन. दोन